मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वरमध्ये आतमध्ये चाललेलो आहे दर्शनासाठी महादेवाच्या। तर हे जे कंपार्टमेंट दिसतात मित्रांनो, हे पूर्णपणे खाली होते, त्यामुळे आम्हाला खरोखर आनंद झाला होता की दर्शन आपल्याला लवकर होईल याचा अंदाज आला होता। खरं एवढ्या कंपार्टमेंटमध्ये बसून लोक दर्शनाला घेतात म्हणजे विचार करा मित्रांनो केवढी गर्दी असेल। तर ही आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर हे सगळं दिसते आपल्याला मंदिर परिसर, आणि एंट्री केल्यानंतर आतमध्ये असा मोठाचा संगमरवरीचा नंदी महाराज आहेत, ज्याच्या कानामध्ये सगळेजण आपापली इच्छा बोलत होते। तर प्रथम सुद्धा आपली मनातली इच्छा बोलली, आणि प्रथम केल्यामुळे ज्ञाना तुमच्या पोटात कसतरी झाला असणार, म्हणजे मी पण बोलणार आहे। तर मग ज्ञानाला पण आम्ही बोला दिलं। खरं नंदी महाराज एवढे मोठे होते आणि ज्ञाना आमची एवढी छोटुली। तर ज्ञानाला म्हटलं की तू काय असंच बोललीस तरी तुझे हे महादेव, आपले हर हर महादेव भोलेनाथ तुझी इच्छा नक्की पूर्ण करणार, त्यामुळे तू अशीच इच्छा मनातली बोल। तर आपण आतमध्ये एंट्री केलेला आहे मंदिराची, आणि हा संपूर्ण मंदिर परिसर इतका छान मस्त होता। आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नसल्यामुळे तुम्हाला आतला दाखवू शकलो नाही। खरं खूप भारी शिवलिंग आहे, ब्रह्मा विष्णू महेश एकत्र असणार असं हे शिवलिंग आहे, त्यामुळे नक्की भेट द्या त्र्यंबकेश्वरला। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।